काय म्हणलीस? आमच्या तेज प्रतापांबद्दल काय म्हणलीस? मी एवढंच म्हणाले की ही इतकी कॉम्पिटिशन होईपर्यंत तेज प्रताप यांना बाहेर थांबायला सांगा. माईसाहेब, ह्या टीमचं असं म्हणणं आहे की तेज प्रताप रणरागिणी टीमला फेवर करतो. तुझी हिम्मत कशी झाली ग असं बोलायची? आम्ही कोण आहोत माहितीये का? तेज प्रताप आमचे कोण आहेत हे माहितीये? मॅम, मला ठाऊक आहे हे तुमचे सुपुत्र आहेत. ही कॉम्पिटिशन तुम्ही भरवली. पण कसं आहे ना, इथे आमच्यावर ॲलिगेशन्स होत आहेत. आमची प्रतिष्ठा धोक्यात आहे आणि तुमची सुद्धा. स्पर्धेचं नाव खराब होईल ते वेगळंच. मॅम, इथपर्यंत आम्ही स्वबळावर आलोय, कुठलाही फेवर काहीही न घेता. आणि आम्हाला ही मॅच तशीच जिंकायला आवडेल. म्हणून फक्त रिक्वेस्ट केली की ही इतकी मॅच संपेपर्यंत फक्त त्यांना बाहेर थांबा. तेज प्रताप कुठेही जाणार नाही. तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे का नाही तेवढं सांगायचं. वैदेही सर, मॅम, जर तेज प्रताप इथे थांबणार असतील आणि हे असे आरोप आमच्यावर होणार असतील तर आम्हाला नाही खेळायची मॅच. चांगलंय. जालिंदर, यांच्या टीमला स्पर्धेतून डिबार करायचं आणि दुसऱ्या टीमला विजयी करायचं. विषय एंड. काय चाललंय? हे असं न खेळता कोणी जिंकतं का? थांबा जरा. शब्दानं शब्द वाढत चाललाय, निष्पन्न काहीच होत नाही. मी काय म्हणतो, सगळे लोक फायनल बघण्यासाठी आलेत, आपण मॅच सुरू करू. मी थांबतो ना थोडा वेळ बाहेर, काहीच प्रश्न नाही. आणि हे काय मॅच खेळतात काय? हे काय कबड्डी मॅच झाली काय? काय म्हणजे नुसतं हात लावणे टच करणं म्हणजे कबड्डी काय? काय म्हणजे या वर्षीची टीम म्हणजे मला आवडलीच नाही, कुठलीच टीम आवडली नाही. ही टीम उजव्या बाजूचा खेळच जमत नाही यांना. आणि ही टीम यांना डाव्या बाजूचा खेळच कळत नाही. यांना डाव्या बाजूचा खेळच जमत नाहीये. कंटाळा मला नुसतं कबड्डी कबड्डी करतायत. हट, मला थांबायचंच नाही येत. एक मिनिट जरा स्टेजवर या, बोलायचं. हे बघा, मी आणि माई आता काहीतरी डिसिजन घेणार आहे आणि तो फायनल असणार आहे. तो ऐकावा लागेल प्रत्येकाला, कळलं? चला चला मागे वा, चला मागे वा, चला चला मागे वा, चला. 2 मिनिटं या जरा. माई, ऐका माझं, हा तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. एवढं सगळं छान अरेंज केलंय आपण, लोक एन्जॉय करतायत. या एका गोष्टीसाठी तुमचं नाव धुळीत मिसायला नको एवढंच वाटतंय मला. माई, हे बघा, आता मॅच सुरू होते, मी थांबतो थोडा वेळ बाहेर.
तुम्ही हॉस्टेलला गेला होता, गाठी भेटी होतात तुमच्या, गिफ्ट दिलं तुम्ही तिला, केलंय का तुम्ही असं? माई, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही? मग संपला विषय. आणि हा, मी हॉस्टेलला गेलो होतो, पण का? त्या गुरुनं जो काय घोळ घालून ठेवला होता तो निस्तरायचा होता म्हणून. आणि माई, मी सांगू का, हा सगळा त्या विरोधकाचा प्लॅन आहे. त्या विरोधकांनी या मुलींचे कान भरलेत म्हणून हे सगळं बोलतायत, गिफ्ट बिफ्ट आणि काही. माई, हा बघा, हा विषय इथं बोलण्याचा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की आता मॅच सुरू होणं गरजेचं आहे. सगळे खोळंबलेत. मी थांबतो ना थोडा वेळ बाहेर, काहीच प्रश्न नाही. हा माई, तेज प्रताप बरोबर बोलताय. काय ही मॅच पॉलिटिकली इनकेश करण्याची गरज आहे, तेव्हा आता पुरतं थंड घ्या. माई, सांगा काय करायचं? ठीक आहे, करा सुरू. पण या मुलीला आम्ही बरोबर बघणार. मी बघणार आहे. मी बघणार आहे त्या मुलीकडे, सोडणारच नाही तिला. चला थंडर, चला आता मॅच सुरू करतोय आपण. रणरागिणी वॉरियर्स वर्सेस सैनिक विद्यालय, फायनल मॅच. बाहेर थांबतोय मी, आता नीट खेळा. तुमच्यामुळं बाहेर जातोय मी, त्यामुळं तुम्हाला आता डाव्या बाजूला धोका आहे. लक्षात ठेवा, डाव्या बाजूला धोका. डाव्या बाजूला धोका आहे. त्याच्यात हे काय मला पटलेलं नाही. अजिबातच पटलेलं नाही मला. तुला काय झालं आता? तू कशाला काय केलं? झालं म्हणजे काय झालं म्हणजे काय? चिडायला नको, चिडू कशाला? तुला जे करायचं ते केलंयस. नाही, आम्ही आपली इथं उगाच म्हणत बसतोय, तेजादा असा तेजादा तसा. आमचा तेजादा कोणाकडे झुकत नाही, आमचा तेजादा कोणाचं ऐकून घेत नाही. तेजादा ह्याव तेजादा त्याव. आणि त्यांनी एकदा म्हटलं तेज प्रताप इथं थांबवू शकत नाहीत, लगेच निघाला तेज प्रताप चालत तरा तरा. तर गेलं महिनाभर दिस रात राबलास तू या स्पर्धेसाठी, आणि आता त्यांनी एकदा सांगितल्यावर निघालास. हे बघ थंडर, कसं आहे, तिथं जे काही सगळं घडलंय ते माझ्यामुळे घडलंय असं त्यांना वाटतंय ना. मग मी तिथं थांबणं योग्य आहे काय ना? हा, हे बघ थंडर, तुझी वहिनी आता फायनलला पोहोचलीये, फायनलला. आणि ती जर फायनल खेळणारच नसेल आणि तेही माझ्यामुळं, तर मला ते अजिबात आवडणार नाही. तू इकडे आलायस ते माई साहेबांना आवडलं नाही, त्याचं काय? ते मी नंतर माई साहेबांना समजावेन. तू एक काम कर, तू जा आत, मी थांबतो बाहेर. जा. आणि ते गाईड कोण करणार त्यांना? नाही, त्यांचा वीक पॉइंट आहे म्हणत होतास, ते कोण सांगणार तिथे उभारून? तू म्हणलास की ते त्याचा वीक पॉइंट आहे, डावीकडे बघत नाही, ते कोण सांगणार? आणि त्या हरल्या तर त्यांना मार्गदर्शन कोण करणार? त्यांना गायडन्स कोण करणार? कोण म्हणजे तू? मी? आता मी कसं करणार? मला कबड्डीतलं काय कळत नाही, मी कसं करणार? करणार जमल तुला. तू फक्त आमच्यातला लँडलाईन हो, लँडलाईन. म्हणजे काय, आत जे काय घडतंय ना त्याची मला तू लाईव्ह कॉमेंट्री दे. आता लक्षात आलं. म्हणजे कसं, हानकी बडीव जर कुठं चुकत असेल तर ते तू मला सांग, मी तुला सांगेन की त्यांना सांग की असं कर तसं कर. ते तू त्यांना सांग की तसं कर तसं कर. कळलं? कळलं. असं असं कर, तसं तसं कर. सय थंडर, मला त्यांच्या अपयशाचं कारण बनायचंय. काय बी होऊ दे, तुझी वहिनी फायनल मॅच जिंकलीच पाहिजे. आता तू काळजीच करू नकोस, मी तुला तिथली सगळी खबर देतो मिनिटा मिनिटाला. मिनिटाची कशाला,
सेकंदाची खबर देतो. सेकंदाची कशाला, मिली सेकंद. जातोस का आता? आता मिनी कसं काम करतो तू बघच. ए हान की बड़ी हो, इस दुनिया की कोई भी दीवार हम. जाऊ दे, मॅच वर फोकस करू आता. गोविंदराव मक्तेदार सोशल फाउंडेशन व रामावती कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय कांताबाई उर्फ माईसाहेब मक्तेदार प्रस्तुत माईसाहेब चषक 2025 महाअंतिम सोहळा. रणरागिणी वॉरियर्स आणि सैनिक महाविद्यालय. रणरागिणी वॉरियर्सच्या वैदेताई सर्व्हिस टाकायला सज्ज. या कोंबडीचाच कार्यक्रमच होणार आहे बघा आज. 100%. मंडळी, उत्कंठ वाढते घडी घडी असा खेळ खेळा यो कबड्डी. आणि एकच टाईट वातावरण टाईट करत सैनिक विद्यालयाचा एक गडी बाद. कोण हारणार, डोळ्याचं पारणं फिटल असा हा अंतिम सामना रंगणार. आणि हे काय, रणरागिणी वॉरियर्स ही रेड आणि 3 गडी वावराच्या बाहेर. टाळ्या. हा थंडर, काय सुरू आहे तिकडे? तुझा लई घासा घासा, कधी इकडे पारडं जड होते, कधी तिकडे पारडं जड होते. ए थंडर, मॅच तिचीच आहे, तू नको काळजी करूस. तुझी वहिनी वाघीन पंजा मारणारच. नाही ते आहेच कसे सांगतो. सैनिक विद्यालयानं रागिणी वॉरियर्सला मात देत विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. काय खेळताय यार, काय खेळताय तुम्ही? कमॉन कमॉन कमॉन.
आणि धरकी वड करत वैदेताईंनी पकड जाम ठेवली आहे. समोरच्या खेळाडूचा सुटण्याचा आटोकाट प्रयत्न. काय घडतंय, काय बिघडतंय आणि पॉइंट रणरागिणी वॉरियर्सच्या घशात एक गडी बाद. टाळ्या. Yes! 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 Come on! Very good! Come on! हाफ टाइम झाला, सुरू झालं मॅच. वैदीला पाठवा, वैदीला पाठवा. आणखी बडी वहिनी रेड करायला लागल्यात. हा, व्हेरी गुड. आता त्यांना सांग लेफ्ट कडे लक्ष द्यायला. हा, रेड लेफ्ट. उजव्या नाही, डाव्या बाजूला, डाव्या लेफ्ट कडे लक्ष द्यायला सांग. हा लेफ्ट. तुम्ही सांगू कसं, ते ऐकतच नाहीयेत. ए थंडर, काय बी कर, उड्या मार, झेंडा दाखव, नाच तिकडे, काय बी कर, पण सांग लेफ्ट कडे लक्ष द्यायला सांग. लेफ्ट 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 लेफ्ट. Yes! Come on! लई घासाघास आहे त्याच्यात. पॉईंटचा फरक आहे, पण सेम विद्यालयाचं पार्टीचं आहे. ए थंडर, तू सकाळी सकाळी काय नारळ शिवून आला तोच काय? हा, शुभ बोल की जरा. वा, त्याच्या देवाकडे प्रार्थना करा. शेवटचा 1 मिनिट आहे आणि त्यांचं पाठच झालं. आणखी बडी वहिनी रेड करायला लागल्यात. मंडळी, शेवटचा क्षण, शेवटची घडी, शेवटची रेड. वैद्यच्या मैदानात सैनिक विद्यालयाने जवळपास विजय मिळवला असा अजिबात समजू नका, कारण शेवटच्या क्षणात काही घडू शकतं. आउट कर, आउट कर. आरामात 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 आरामात. काय आई? आणि हे काय, वैजय जगताप रेड टाकत टाकत आतमध्ये गेलेले आहेत आणि स्वतः जाळ्यात अडकलेले आहेत. आणखी बडी वहिनी लेफ्ट बघा. कबड्डी सैनिक विद्यालयाने हाताची केली साखळी. वैजय जगताप अडकले आहेत या चक्रव्यूहात. बाजूला धोका.
पण सैनिक विद्यालयाची अजूनही घट्ट पकड आणि वैदेही जगताप यांची मध्यरेषा शिवण्यासाठीची धडपड. आणि वैदेहीताईंनी ठेवला मध्यरेषेवर हात आणि सैनिक विद्यालयाला दिली मात. आणि अशा प्रकारे ही शेवटची मॅच फायनल गेलेली आहे रणरागिणी वॉरियर्सच्या खात्यात. मार, जेवढ्या उड्या मारायच्या आहेत तेवढ्या मार. मी तुझा हा आनंद चिरडून टाकीन. हा डाव संपला असला तरी खेळ अजून संपलेला नाही.